पदाधिकारी फक्त असतो की तो मॅनेजमेंट करत असतो, पण जमिनीवर उतरून काम करणारा हा कार्यकर्ताच असतो. सुप्रसिद्ध मूर्तिकार त्यावेळेसचे मास्तर दीनानाथ विलिंग मास्तरांनी एक मूर्ती बनवलेली परदामाच्या झोपायावरचा, म्हणजे अक्षरशः तो झोपाया बरोबर लायचा. गेल्या वर्षी पण त्यांना आम्ही विचारलं, आम्हाला माहितीच नव्हती की मूर्ती अशी बॅलन्सिंग असेल. आपल्या पण अपेक्षेच्या बाहेर होती. आगमनाच्या वेळेस ती मूर्ती रस्त्यावर आली, त्यावेळेस मूर्ती लोकांना कळली की ही 45 डिग्रीवर मूर्ती झुकलेली आहे आणि त्याचा बॅलन्स हा पायाकडनं होता. पूर्ण 14 फूट मूर्ती हवेत होती. मूर्तीची हाईट 22 फूट होती. यावेळी पण युद्ध असेल, ठीक आहे बोललो, मग आपण युद्ध कुठे दाखवायचं ते आम्ही ठरवतो तुझ्या परीने, तशी काय ठरवायची. 2 वर्ष आमचं युद्ध सुरू होतं, यावेळी फक्त आम्ही आनंद उत्सव साजरा करतोय. मंडळाची जी स्थापना आहे, म्हणजे परळचा म्हणजे परळचा महाराजा हा एक गणपती होता पहिला. गणपती म्हणजे मूर्ती ही आपल्या बैठी चाळ होती. 7 चाळी होत्या आमच्या. त्या 7 चाळीमध्ये 5 नंबर एक चाळ होती. त्यामध्ये तो गणपती पहिला स्थापन झाला. मग ते हळू त्यांचं रूपांतर म्हणजे जे आपल्याकडे जे व्यावसायिक लोक आहे, त्यांना मग त्या गणपतीला पाया पडायला घेऊन येणं, दर्शनासाठी घेऊन येणं, मग ते त्यांच्या माध्यमातून मग तो पुढे त्या गणपती मग बाहेर आणण्यात आला. 1943 साली ही स्थापना झाली. 47 साली आपण तो बाहेर आणला गणपती. आणि मग तो हळू तशी ती प्रसिद्धी मिळत होती. तशी तशी मग ते लोक जमा होत गेले. म्हणजे जे आपल्या विभागातली लोक आहे, त्यांना एकत्र करणे, म्हणजे लोकमान्य टिळकांचा जो हेतू होता हा उत्सव सुरू करण्याचा, तो साक्षात म्हणल्यानंतर तो रूपांतर हळू आमच्या लोकांनी पण तो आत्मसात केला. लोकांना एकत्र आणलं. पहिलं कसं होतं की लोक आपापल्या परीने त्या गणपतीला नावं ठेवत होते. मग कोण राजा, मग कोण विघ्नहर्ता, म्हणजे कोण गणपती, म्हणजे असे आपापल्या जसे आवडीनुसार किंवा आपल्याला जे आपल्या मनातून ज्या भावना त्या बाप्पाकडे बघून येत आहेत, तशा ते नावं ठेवत होती लोक. परंतु एक किस्सा असा घडला खरोखर की ज्यावेळी आहे ना गणपतीमध्ये म्हणजे भाविक लोक उभे बसले आणि एक ज्येष्ठ होती बाई, ती बसली होती त्या ठिकाणी. त्या ठिकाणी बसली असताना ना आम्ही त्यावेळी परचा राजा असे लावत होतो. म्हणजे आम्ही परचा राजा लावत होतो. मग त्या बाईनी ज्यावेळी बघितलं, त्या गणपतीकडे टक लावून बघत होती. टक लावून बघत होती तर एक लहान मुलगा तिच्याकडे गेला आणि मग तिला विचारलं की आजी असे का तुम्ही बघताय. तेव्हा ती स्वतः म्हणाली की ह्या राजा नाही आहे, हा महाराजा आहे. त्यावेळी आमच्या लोकांनी ती जे उद्गार त्या ज्येष्ठ बाईच्या म्हणजे आजी होती ती, त्या आजीच्या मनातून ज्या भावना निर्माण झाल्या, त्यामुळे त्या कुठेतरी आमच्या ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांना त्या वाटल्या की आपण कुठेतरी हे आत्मसात कराव्या. ह्या परळच्या महाराजाचं नाव आता आपण कुठेतरी जोडून आपण ते प्रसिद्ध करूया. त्या हेतूने मग ते परळच्या महाराजाचं नाव आमच्या गणपतीला पडला. ते एक तर आपल्याजवळ 2 रेल्वे स्टेशन आहेत. एक पूर्व पश्चिम परळ आणि सध्या प्रभादेवी आता नाव पडलं. पूर्वी एल्फिस्टन होतं. तर लोक एक तर गणेशोत्सव म्हणजे गणपती बघायला सुरुवात आपल्याकडनं करतात, लालबागला शेवट करतात. काही लोक लालबागला सुरुवात करतात, आपल्या इथे शेवट करतात. मग ती जे भाविक दिवसभराचा थकवा करून आपल्याकडे जे रात्री भाविक यायचे, तर कोणी आता प्रत्येकजण फॅमिलीसोबत येतो, तर प्रत्येकाची ऐपत नसते की हॉटेलमध्ये जेवावं किंवा काय करावं. मग त्यासाठी मंडळ काय करू शकते, ते आपल्याकडे रात्री यायचे 1:30-2 वाजता, रेल्वे बंद, सकाळी पहिली रेल्वे पकडून घरी जायचं आहे. मग तोपर्यंत त्यांचे जे नर्वस चेहरे, थकलेले चेहरे असायचे, तर ह्या लोकांसाठी काय करता येईल. मग त्यासाठी मंडळाचं 2018 साली 75वं वर्ष होतं. त्यावेळेस मंडळाने एक उपक्रम सुरू केला की आपण महाप्रसाद सुरू करू, की जेणेकरून दर्शनाला जे भाविक येतात, ज्यांना घरी जायचं, जे एक दोन तासासाठी जो विसावा घेतात आपल्या मंडपात, तर त्या लोकांसाठी काय करता येईल. मग आपण महाप्रसाद सुरू केला. मग संध्याकाळी आपली महाराजांची आरती 7 वाजता पार पडली. आरतीला महाराजाला ते नैवेद्य दाखवल्यानंतर आपला महाप्रसाद सुरू होतो. हा रात्री 3-4 वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू असतो. म्हणजे जेणेकरून जे भाविक येतील ते निदान जाताना समाधानी जातील, की 2 घास मी ह्या मंडपात मला भेटला, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ना, हीच आमची पोचपावती आहे. प्रसंग सांगायचा म्हणजे आपण उत्सव आता मंडळाला झाली 83 वर्ष. पूर्वी देखील जो पूर्वीचा उत्सव होता, म्हणजे आपण म्हणतो ना, वेळेनुसार बदललो पाहिजे. पूर्वीच्या लोकांना त्यांनी त्यांच्या ताकदीतून जो उत्सव घडवता येईल तो त्यांनी घडवला. जसा उत्सव करतील तो त्यांनी केला. आता तो उत्सव पुढे होतो, आज आपल्या हातात आला आहे, यंग पिढीच्या. यंग पिढी काय करू शकते, तर ह्या गोष्टीसाठी आम्ही भरपूर वर्ष झगडत होतो की आपल्याला काय वेगळं करता येईल, काय करता येईल. त्याची प्रचिती आपल्याला मागच्या वर्षी मिळाली. मागच्या वर्षी जो अरुण दत्ते यांच्या कलेतून जो परदा महाराजा साकारला गेला, बॅलन्सिंग,
एक लोकांकडनं त्या गणपतीला आपलं एक नवीन नाव मिळालं, बॅलन्सिंगचा राजा परळचा महाराजा. त्यानंतर मूर्तिकारातून त्यांना देखील नाव मिळालं की बॅलन्सिंग किंग. हा एक अविस्मरणीय क्षण होता आपल्या आयुष्यातला, जो आपण जन्मापासून आज जो उत्सव बघितला. पण अचानक 2025 हा मंडळाला एक वेगळं वळण देणारं वर्ष होतं, की जी आपल्या ज्या अपेक्षा होत्या की आपला मंडळ अजून काय म्हणजे काय वेगळं होऊ शकते, ती गोष्ट आम्हाला मागच्या वर्षी मिळाली. या आधीची मूर्ती म्हणजे ज्यावेळेस आम्ही भरपूर लहान लहान होतो, जेव्हा पूर्वी जे आपल्या आता सध्याचे जे विश्वस्त आहेत ते लोक ज्यावेळेस उत्सव करते, ते आम्हाला वारंवार सांगतात की त्यावेळेस आपले सुप्रसिद्ध मूर्तिकार त्यावेळेसचे मास्तर दीनानाथ विलिंग, ज्यांना मास्तर म्हणतो आपण, मास्तरांनी एक मूर्ती बनवलेली परत माझ्या झोपाळ्यावरचा. म्हणजे अक्षरशः तो झोपाळा ना खरोखर हलायचा. त्यावेळेस जी मूर्तीची रचना होती ना, त्या मूर्तीचा जो अंगठा होता ना, तो म्हणजे आपण ज्यावेळेस मूर्ती समोरून बघतोय ना, तर असं आपल्याला अनुभव यायचा की जी गणपती स्वतः अंगठा टेकून झोका घेतोय. गोष्ट वेगळी होती मागून, म्हणजे त्यासाठी वेगळी एक संकल्पना होती त्यामागची पायानं हलण्यामागे. पण आपण ज्यावेळेस समोरून मूर्ती बघतो ना, तर अक्षरशः आपल्याला ते जिवंत उदाहरण होतं की गणपती स्वतः झोका घेतोय. तो अंगठा अंगठा म्हणजे असा जमिनीला जोर देऊन तो झोका घेतोय. ही त्यावेळेस एक मूर्ती भरपूर फेमस, ती मूर्ती बघण्यासाठी देखील भरपूर गर्दी त्यावेळेस झालेली. तशीच गर्दी आम्हाला मागच्या वर्षी आमच्या कारकिर्दीत 2025ला बॅलन्सिंगच्या वेळी मिळाली. 2017 पासून काय झालं, 2017ला पासून आपण अरुण दत्ते यांच्याकडे मूर्ती बनवायसाठी देतोय. पण 2017ला पहिला स्केच आपण मंडळातर्फे त्यांना दिला. 2018 नंतरला जी काय मूर्ती आपली घडली परळचा महाराजा, ती अरुण दत्ते यांच्या संकल्पनेतूनच घडली. मग काय व्हायचं की मूर्ती घडते आहे आणि मग आम्ही त्यांच्या पाठी लागायचो की बाबा स्केच तरी दाखव, किंवा मग आम्हाला थीम सांग, कॉन्सेप्ट काय आहे. कारण का आम्हाला सजावट करायची असते. सजावट कसं होतं की 15-20 दिवस शिल्लक राहिले, मग त्याच्यात सजावट करता येणार नाही. जर आपल्याला कॉन्सेप्ट पहिला कळाला, म्हणजे आगमनाच्या आधी असेल किंवा मूर्ती बनवायला दिली त्याच्या आधीचा कॉन्सेप्ट कळाला, तर आपण त्या सजावटीसाठी एक सजावटकार शोधू शकतो, एक आर्टिस्ट शोधू शकतो. आता गेल्या वर्षी पण त्यांना आम्ही विचारलं, आम्हाला माहितीच नव्हतं की मूर्ती अशी बॅलन्सिंग असेल आणि एवढ्या ह्याच्यात असेल. आम्ही फक्त एवढं विचारलं की कॉन्सेप्ट काय असेल. तर तो बोलला की ह्यावेळी पण युद्ध असेल. ठीक आहे बोललो, मग आपण युद्ध कुठे दाखवायचं ते आम्ही ठरवतो. ते तू मूर्ती घडव तुझ्या परीने, जशी काय घडवायची ती. मग काय झालं, आम्ही ज्यावेळी ह्याच्याकडे मूर्तिकाराच्या कारखान्यात दिली, त्यावेळी जो 22 फुटाची मूर्ती उभी करायसाठी जो रॉड असतो मधला, तो 14 फुटाचा रॉड असतो. 14 ते 16 फुटाचा रॉड असतो. त्याच्यावरती ती 22 फुटाची मूर्ती घडत असते. तर ते काय झालं, ज्यावेळी कारखान्यात दिली ना, त्या 2 दिवसानंतर तो 14 फुटाचा रॉड हा 8 फुटावर आला. त्यावेळी कार्यकर्ते पण संभ्रमात होते. मग ते काय झालं, माझा त्यावेळी कॉन्टॅक्टच नव्हता मूर्तिकारांशी. मग ते मला कॉल कार्यकर्त्यांचे की बाबा 14 फुटाचा रॉड भाऊ अरुण दत्तेंनी कट केला आणि तो 8 फुटावर आणला आहे. तर मी बोललो, मी फोन केला की बाबा काय आहे, म्हणजे नक्की तू काय घडवणार आहे ना. त्यासाठी मला पण हे झालं. तर तो बोलतो तू मूर्ती झाल्यावर बघ. तर मी बोललो ठीक आहे, मूर्ती झाल्यावर तू, आम्हाला त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता. कारण काय एवढी वर्ष आपण त्याच्याबरोबर आहे. कारण त्यांनी कधी पण कोणती पण 22 फूट मूर्ती बनवली ना, माझा प्रश्न त्याला फक्त एवढाच असतो की मूर्ती ज्यावेळी कार्यकर्ते खेचत असतात ना, त्यावेळी मूर्ती बिलकुल हलायला नाही पाहिजे. काय होतं, ती मूर्ती ज्यावेळी वरती हलते ना, त्यावेळी मनात भीती आपल्याला खाली असते. काय मुंबईतले आपले रस्ते तुम्ही पाहताय, तर काय होतं, एखादा खड्डा कुठे आला किंवा टायर कुठे फसला, तर त्या मूर्तीला वरती इजा होऊ शकते. त्याच्यासाठी मी त्याला एवढंच सांगतो की काही कर, फक्त मूर्ती हलायला नाही पाहिजे. मॅनेजमेंटचं सांगायचं म्हटलं तर गणेशोत्सव हा 11 दिवसाचा उत्सव आहे. पण त्याची तयारी ही अगोदरचे 4 महिन्यापासून होते. म्हणजे एकंदरीत सप्टेंबरमध्ये उत्सव आहे, तर आपली त्याची सुरुवात एप्रिल महिन्याच्या एंडिंगपासून होते. तर त्यावेळेस कसं आहे, आता कार्यकर्त्याची प्रत्येकाची काम करण्याची पद्धत आहे. म्हणजे प्रत्येक माणसाचा एक आवड असते की मी ह्या क्षेत्रात काम करू शकतो. म्हणजे जेणेकरून आता सोशल मीडिया आहे, कुठल्या कार्यकर्त्याला वर्गणी काढायला आवडते, कुठल्या कार्यकर्त्याला साफसफाईचं काम आवडतं. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमधला आपल्याकडे कार्यकर्ता होतो, प्रत्येक मंडळात असतो. आता ह्या 4 महिन्यात प्रत्येकाची आपल्याला कॅटेगरी कळलेली असते आणि लहानपणापासून आपण एकत्र राहिलो, जे कार्यकर्ते आपल्याला माहिती असते की हा कार्यकर्ता काय काम करत होतो. मग त्यासाठी आपण प्रत्येक कार्यकर्ते एक कमिटी निवडली जाते. त्या कमिटीमध्ये त्या कार्यकर्त्यांना ठरवलं जाते की ह्या लोकांचं हे काम आहे. तर त्यावेळेस हे 4 महिने
अरेंजमेंटमध्ये असतात ते लोक आपल्या कामात व्यस्त असतात. उत्सवात कार्यकर्त्यांना आपण एक वेळ म्हणजे आपण जे म्हणतो ना 8 तासाची शिफ्ट 12 असे कार्यकर्त्यांना आपण वेळ वाटून देतो, की सकाळच्या सत्रात ही टीम असेल, दुपारच्या सत्रात ही टीम, रात्री जागरणाला ही टीम. म्हणजे कोणावर बर्डन नाही, की 24 तासातले मी 16-17 तास मंडपात उभा आहे, आराम नाही. असं आपण पूर्वीपासून करतोय. हा गोष्ट वेगळी आहे. मागच्या वर्षी ते सर्व कायापालट झालं. कार्यकर्ते अक्षरशः फक्त दिवसातले 2 तास झोपत होता आणि आपले उरलेले 20-22 तास जे काय ते मंडळाला देत होता. पण त्यामागे पण आपली एक मॅनेजमेंट असते, की प्रत्येकाला वेळ दिला जातो. प्रत्येकजण आपला आता कामधंदा सांभाळून द्यायला जसा वेळ भेटेल, तसा वेळ मिळतो, तसा तो मंडळाला देतो. पण कार्यकर्त्यांचं कौतुक एवढंच आहे, की मागच्या वर्षी फक्त 2 ते 3 तास आराम करून मंडळाला देत होते. म्हणजे जरी आम्ही प्रत्येकाला एक वेळ दिलेला नेमून, की सकाळच्या सत्रात हे कार्यकर्ते असतील, दुपारच्या सत्रात तर तसं नव्हतं. गेल्या वर्षी कार्यकर्ता 20 ते 22 तास मंडपात आपलं सेवा देत होता. रोटेशनमध्ये ते काम करत होते, कार्य करत होते. खरोखर खूप म्हणजे कार्यकर्त्यांचं गेल्या वर्षीसाठी तर आणि त्याच्या आधी पण भरपूर त्यांचंच खरोखर आभार आहे. कारण काय आहे, पदाधिकारी फक्त असतो की तो मॅनेजमेंट करत असतो, पण जमिनीवर उतरून काम करणारा हा कार्यकर्ताच असतो. काय झालं त्यांना मंडळाकडे गणपती म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, 25-30 वर्षापूर्वी जशी गर्दी जमायची लोक ते म्हणजे त्यावेळी कसं होतं चलचित्र असायचे. मग ते चलचित्र असल्यावरती चलचित्र पाहण्यासाठी गणेश भक्त त्यावेळी भरपूर यायचे. मग ते त्यावेळी त्यांना ते पाहण्याचं हे झालं म्हणजे मंडळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा त्यावेळी भरपूर होता. आणि नंतरला मग कसं झालं, उत्सव जसा जसा लालबागला गेला ना, म्हणजे जसा जसा परळमधनं उत्सव संपत गेला गणरायाचा, मग तो लालबागमध्ये म्हणजे भाविक आहे ना, लालबाग राजाला असेल किंवा मुंबईचा राजा असेल, चिंतामणी असेल, काय झालं त्यावेळी तिकडे दर्शन घेतल्यानंतर त्या भाविकाची एवढी ताकद नसते की आता पुढे जायची. काय होतं, आपण 8-8 तास किंवा 9-9 तास एका लाईनीत उभे राहिलो आणि मग ते काय होतं, लालबाग राजालाच 8 तास उभे राहिल्यानंतर मग त्यांची ती शक्ती नसते त्याच्यामध्ये की बाबा आपण अजून पुढचे गणपती पाहण्याची. मग ते काय होतं, ते कुठेतरी संपत चाललेला उत्सव. आणि आम्ही 2017ला जी 22 फूट मूर्ती सुरू केली, त्यानंतरला हळूहळू लालबागचा जो क्राऊड आहे तो परळमधने आणायचा प्रयत्न केला. मग आमच्या बाजूचे मंडळ असतील त्यांनी 22 फूट मूर्ती घडवली. मग हळूहळू जसे परळचा विघ्नार्थ आहे त्यांनी नंतर मग आमच्यानंतर 2018ला त्यांनी ती मूर्ती घडवली 22 फूट. मग हळूहळू कुठेतरी उत्सव वाढतोय. तर मग मी माझ्या कार्यकर्त्यांना बोललो की आज ना उद्या जसं आपल्या बाजूच्या मंडळाने जसं आपण केलं आहे तसं जर पुढे बाजूच्या मंडळाने केलं तर नक्कीच एक ना एक वर्ष सुरू होईल की परळमध्ये लालबागचा पब्लिक आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तो परळमध्ये आल्याशिवाय तो घरी जाणार नाही. आणि ती जी होती 2017पासून सुरू केली ती 2025ला अक्षरशः आम्ही तो लालबागचा क्राऊड खेचण्यामध्ये यशस्वी झालो. लालबाग नव्हे तर पूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पण आपण तो क्राऊड म्हणजे गणेश भक्त इथे आणण्यासाठी यशस्वी झालो. आणि त्याची प्रचिती या परळमधील सगळ्या गणपती मंडळाला मिळाली. कारण त्या मंडळाने बाकीच्या मंडळांनी देखील आमचं नंतर कौतुक केलं की जे काय गणेश भक्त आले होते आपल्याकडे ते फर्स्ट टाईम आले होते आणि ते तुमच्यामुळे आले. त्याच्यामुळे त्या लोकांनी सर्वांनी आमचा आभार मानले. नंतर आपण जेव्हा सक्सेस होतो, सक्सेस मागे उत्सव आता 11 दिवसाचा आहे, पण त्यामागे मेहनत 4 महिन्याची आहे. कार्यकर्ता हा आपला कामधंदा, घरदार सर्व सांभाळून मंडळाला वेळ देत असतो. का तर मंडळ आहे, माझं मंडळ आहे. मंडळाचं नाव कसं मोठं होईल, तर तो एक निस्वार्थीपणे काम करत असतो. कार्यकर्ता काम करत असतो, जो तो आपल्या कामात व्यस्त, मूर्तिकार मूर्ती घडवण्यात, कार्यकर्ता इतर कामात. आता जी मूर्ती घडली आपल्या पण अपेक्षेच्या बाहेर होती. ती मूर्ती घडताना आपल्याला देखील माहीत नव्हतं की किती मूर्ती झुकलेली आहे. ज्यावेळेस आगमनाच्या वेळेस ती मूर्ती रस्त्यावर आली त्यावेळेस मूर्ती लोकांना कळली की ही 45 डिग्रीवर मूर्ती झुकलेली आहे, बॅलेन्स आहे. आणि त्याचा बॅलेन्स हा पायाकडनं होता. पूर्ण 14 फूट मूर्ती हवेत होती. जी आपली प्रॉपर मूर्ती ती 14 फूट हवेत होती. मूर्तीची हाईट 22 फूट होती. आता 11 दिवस भरपूर प्रतिसाद मिळाला. मंडळाचं नाव भरपूर लोकांच्या तोंडात बसू लागलं. परळचा महाराजा. लहान लहान मुलं पालकांकडे आग्रह करायला लागले की मला गणपती बघायचा आहे. मुंबईभरातून, मुंबईच्या बाहेरून, देश विदेशातून लोक येत होती. तर ज्या वेळेस आपलं नाव मोठं होते ना, 10 मधली 2 लोक हे आपली वाट बघत असतात की आपण कुठे चुकतोय.
कारण त्यांचं आणि ही लोक कोण असतात ज्यांचा उत्सवाशी काही संबंध नसतो. आता गणेश उत्सव मंडळ म्हटलं, कोणतंही मंडळ, जो मंडळात एखादा कार्यकर्ता काम करतो, तो म्हणा त्याच्या घरचे किंवा इतर मंडळवाले पण ह्या गोष्टी कधीच नेगेटिव्ह घेणार नाही. का? कारण त्यांना माहिती आहे की आज मी आहे, माझ्या घरच्यांना वाटत असेल आज माझा मुलगा आहे मंडळात काम करतोय. आज उत्सव 11 दिवस, आपण 4 महिन्यापासून तो ह्या गोष्टीसाठी झगडतोय. त्यामागची मेहनत त्यांना माहीत असते, बरोबर. त्यानंतर जो इन्सिडन्स घडला हा अचानक घडला. पूर्वी गिरगाव चौपाटीला तुम्ही बघाल तर लोखंडी प्लेटी टाकल्या जात होत्या, जेणेकरून ट्रॉली आतमध्ये जायची पाण्यात. आपल्याला जेवढा गणपती आत न्यायचा तेवढा न्यायला मिळत होता. पण हे मागचे 2-3 वर्ष तुम्ही बघाल तर फक्त जो आपला वाळू आहे शेवटची, जिथे आपली विसर्जन आरती होते, तेवढ्याच एरियामध्ये त्या प्लेटी होत्या. पुढे गणपती आपला नेता आला नाही. आणि कसं आहे, आपली मूर्तीची विसर्जनाची वेळ ही संध्याकाळी भरतीच्या नंतरची असते. म्हणजे आपली जी मिरवणूक आहे ती संध्याकाळी 8-8:30च्या दरम्यान गिरगाव चौपाटीला आपण पोचतो. तर सकाळी जे घरगुती गणपती किंवा छोटे गणपती आपण म्हणतो मंडळाच्या, म्हणजे 5-6 फुटाच्या ज्या मूर्त्या असतात त्या विसर्जन होतात, तर त्या ज्यावेळेस मोठ्या गणपती येण्याची तयारी सुरू असते त्यावेळेस महानगरपालिका त्या मूर्त्या एकतर बाहेर काढतात नाही तर आत नेऊन सोडतात. ती मूर्ती जिथे सुरुवातीला विसर्जन झाली तिथे खड्डा पडतो, तर विसर्जनाच्या वेळी तिथे ट्रॉली अडकली जाते, जे गेल्या वर्षी आमच्यासोबत झालं. आणि राहिली गोष्ट, ती आपली उत्सव मूर्ती होती. आपली जी मेन मूर्ती आहे, जी पूजेची मूर्ती, ती आपली शाडू मातीची असते आणि ती 1.5 फुटाची मूर्ती आहे. तर ज्यावेळेस आपण विसर्जनला जातो, विसर्जनला गेल्यानंतर विसर्जन आरती झाली तर सर्वात प्रथम त्या पूजेच्या मूर्तीचं विसर्जन होते. आणि हे आपले पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीत होते. त्या मूर्तीत काही हे म्हणजे, आणि ती मूर्ती आपली जी आहे ती मूर्ती आपली आज तुम्ही बघाल तर फिक्स मूर्ती आहे. आज 40-45 वर्ष झाली ती एकच मूर्ती आहे, ती मूर्ती बदलत नाही. आपली जी उत्सव मूर्ती आहे ही आपण काहीतरी वेगळी करतो दरवर्षी. तर जी आपली मेन मूर्ती आहे ती आपण मनोभावे तिथं विसर्जन करतो, खोल समुद्रात नेऊ नये, ही आपली उत्सव मूर्ती आहे. हा, गोष्ट वेगळी, आपला त्या मूर्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन पण एक देव म्हणूनच आहे, त्याबद्दल वादच नाही. पण ती आपली उत्सव मूर्ती आहे. आणि ज्या तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता त्यांना एक नक्की सांगणं की तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता तुमचे व्ह्यूअर्स फॉलोअर्स वाढवण्यासाठी, त्याबद्दल वाद नाही. पण ही कामं तेच लोक करतात ज्यांचा उत्सवाशी काही संबंध नाही, जे 4 भिंतीमध्ये बसल्या घरात, मला काहीतरी विषय काहीतरी कंटेंट पाहिजेल आहे. ह्यामुळे मंडळाला तर त्रास होतोच, पण ह्याचा फरक उत्सवावर पडतो. आज जे आपण बघतोय, जो पीओपीची जी भांडणं सुरू आहेत, ही कुठनं सुरू झाली? ह्या गोष्टींना म्हणजे हे प्रश्न आज लोकांना का पडू लागले? तर ह्याच लोकांमुळे, की तुम्ही दुसऱ्या दिवशी जाता, फोटो काढता, व्हायरल करता. तुम्ही व्हायरल करताय, पण तुम्ही हे देखील विसरताय की आपण सुद्धा हिंदू आहोत. आपणच आपल्या देवाचा अपमान करतोय. जर आपण त्या देवाजवळ 2 मिनिटं हात जोडू शकत नाही ना, तर निदान त्याची विटंबना पण करू नका. पण मंडळाचा, शेवटी मंडळाचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मी एक तेच विचार करेन की ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्या मी त्याच्यातून इम्प्रूव्ह काय करू. तर आम्ही ह्या वर्षी विसर्जनासाठी एक वेगळी नियोजन करतो आहे, आमचा प्रयत्न सुरू आहे. पण त्या लोकांना एकच सांगणं आहे की 2 दिवस तुम्ही या मंडळात मेहनत करा आणि नंतर लोकांना नावं ठेवा. हां, आगमनाचं आणि विसर्जनाचं म्हणजे संपूर्ण गणेश उत्सवाचंच प्लॅनिंग हे पहिले 2-3 महिने आधीच सुरू असतं आमचं. कसं होतं, ज्यावेळी ती बॅलन्सिंग मूर्ती ज्यावेळी सेंट्रल रेल्वेमधनं बाहेर येणार होती, त्यावेळी जे रथ, गणपतीचा रथ जे खेचतात, ते कसं असते, त्यांच्याबरोबर मीटिंग पहिलीच झालेली होती की बाबा आपली यावर्षी बॅलन्सिंग मूर्ती आहे. जी मूर्ती ट्रॉलीवरती उभी असायची, ती खेचताना आपल्याला काही भीती नसायची, म्हणजे आपण बिनधास्त खेचू शकत होतो. कारण ती मूर्ती हलणार नव्हती, कारण मूर्तिकाराला पहिलेच आपलं इन्स्ट्रक्शन असते की बाबा मूर्ती हलायला नाही पाहिजे. परंतु ज्यावेळी ती ट्रॉली खेचत होते ना, त्यांना सांगितलेलं आपल्या पुढे मागे जेवढ्या पण मूर्त्या असतील ते भले आपल्या पुढे गेले तरी चालतील, पण आपल्याला संथ गतीनेच पुढे जायचं आहे. मग ते काय झालं की ज्यावेळी आगमन सुरू झालं ना, त्यावेळीपासून ट्रॉली चालवण्याची पद्धत होती जी पहिले फास्ट खेचत होते, पण यावेळी म्हणजे ती गेल्यावेळी संथ गतीने ती ट्रॉली, बरे आपल्याला 2 तास 3 तास उशीर झाला तरी आपल्याला चालणार होतं. असे हे ट्रॉली चालवणाऱ्यांनी पण ते आत्मसात केलं होतं की बाबा आपल्याला हळू चालवायची आहे. मग त्यांच्यासाठी पण आम्ही नंतरला विसर्जनाच्या नंतर त्यांचे पण खूप आभार मानले. कारण काय झालं, विसर्जनाचा जो मार्ग होता ना, तो खूप मोठा होता. आगमनाचा मार्ग एक अर्धा फुटाचा म्हणजे अर्धा किलोमीटर असेल. मग ती मूर्ती लवकर आली. मग ते लोकांचा दृष्टिकोन काय झाला की आगमन यांचं जवळ होतं,
आगमन यांनी व्यवस्थित केलं. आता विसर्जनचं बघूया की हे घेऊन जातात काय. म्हणजे हे लोकांचे जे 90% पॉझिटिव्हली लोकांनी आम्हाला आनंद म्हणजे जे आम्हाला डोक्यावर चढवलं ते 90% लोकांनी पॉझिटिव्हलीच दिलं आणि 10% जे होते ते निगेटिव्हली होते. ते आम्हाला माहितीच होतं, कारण का गणेश उत्सवात पण काही गोष्टी अशा घडत होत्या. पहिल्या दिवसापासून अशा गोष्टी घडत होत्या की कुठेतरी असं वाटत होतं की लोक डोळे ठेवूनच या उत्सवावरती आहे की हा गणपतीवरच आहे. मग ते कुठेतरी आम्हाला ते कळत होतं ना, त्यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू ठेवला होता. मग विसर्जनाच्या दिवशी ती गणपती जेव्हा निघाला त्यावेळी तो मार्ग होता तो खूप मोठा होता. हे चिंचपोकळीचा ब्रिज असेल किंवा मग ते गिरगावचा ब्रिज असेल, तोच आमच्यासाठी दोन खूप मोठा टास्क होता. कारण ब्रिजवरनं खाली उतरताना ना अक्षरशः तो गणपती आमच्या अंगावरतीच म्हणजे म्हणजे आमच्याकडे एकदमच ते भीतीचंच वातावरण होतं. परंतु आम्हाला त्या ट्रॉली चालवणाऱ्यावरती पूर्ण विश्वास होता आणि ज्या प्रकारे आमचे ट्रॉली जे रथ खेचतात त्यांनी जी चालवली ना ट्रॉली, ती खरोखर अतिशय सुंदर चालवली. आम्ही त्यांना कोणालाही पदाधिकारी असतील आम्ही कोणी त्यांना आहे ना कोणतंच इन्स्ट्रक्शन दिलं नाही. त्यांना आम्ही खुलेआम सोडलं की बाबा तुम्हाला जसं चालवायचं आहे, तुम्हाला जसा हा गणपती हिरवा चौपाटीपर्यंत घेऊन जायचा तसा तुम्ही घेऊन जावा. प्लॅनिंग म्हणजे कसं आहे की आपण दरवर्षी म्हणजे मागच्याच वर्षी नाही, दरवर्षी आपली जी ट्रॉली कमिटी आहे, आगमन म्हणा विसर्जन म्हणा, ह्या गोष्टीचा प्री प्लॅनिंग होतो की गणपती कसा आहे त्यावर आपली पुढची रणनीती ठरते की आपल्याला कसं जायचं आहे, कोणत्या वेगाने जायचं आहे किंवा संथ गतीने जायचं आहे, या सर्व गोष्टी मूर्तीवर ठरतात. आपण दरवर्षी मूर्ती बघितल्यानंतर ठरवतो. तर आपली एक स्पेशल आपण एक कमिटी केली आहे, 10-12 लोकांची आपली जी कमिटी आहे की आगमन तर आपलं शॉर्ट आहे, सेंट्रली वर्कशॉपपासून आपल्या मंडप एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर. पण आपला जो विसर्जनाचा पट्टा आहे 8 ते 9 किलोमीटरचा आहे, इथून गिरगाव चौपाटी म्हणा. मग त्या लोकांचं काम काय, तर विसर्जनाच्या 2 दिवस अगोदर पूर्ण आपला बाप्पा जिथे महाराजा बसतो विठ्ठल चव्हाण मार्ग, परत विठ्ठल चव्हाण मार्ग ते गिरगाव चौपाटी, आपला जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या पूर्ण मार्गाची रेखी करून यायची. मग ते लोक जातात, ती रेखी करतात की आपल्या मार्गात कुठे खड्डे आहेत, कुठे झाडाच्या फांद्या आहेत, कुठे वायरी आहे किंवा काही अडथळे कुठे येतील, ह्या गोष्टीचं रेखी केली जाते. ती रेखी करून झाल्यावर विसर्जनाच्या आदल्या दिवशी आपली महाआरती असते. ती महाआरती एक आपली 9:30-10 वाजता समाप्त होते. ती आरती समाप्त झाल्यानंतर तिथे ताबडतोब मीटिंग घेतली जाते. त्या मीटिंगमध्ये सर्व कार्यकर्ते असतात, महिला कार्यकर्ता असतील, सर्व असतात. प्रत्येकाला त्यावेळेस आपण इन्स्ट्रक्शन देतो, पुढची रणनीती सांगतो विसर्जनाची, की उद्या आपली रणनीती उद्याची काय आहे, की उद्या आपली मिरवणूक कोणत्या मार्गाने जाणार, किती वाजता सुरुवात होणार, कशी पुढे चालणार आहे, पुढचं नियोजन कसं आहे, आपण त्या मीटिंगमध्ये सर्वांना सांगतो. त्यानंतर जे 10-12 लोक जे रेखी करून आले ते त्यांचा जो मार्गात जो अनुभव आहे, कुठे खड्डे आहेत, कुठे झाडे, ते सांगतात, जेणेकरून जे आपला महाराजाचा रथ आपली ट्रॉली खेचणारी कमिटी आहे त्यांना त्या गोष्टी कळाव्यात कुठे. आणि ज्यावेळेस विसर्जन मिरवणूक चालते तर त्यातले 7-8 जे लोक रस्ता बघून आले ते तिथे ट्रॉलीजवळ असतात. मग त्यांना काय पुढची गोष्ट माहीत असते की कुठे खड्डे मिळणार आहेत, कुठे झाडाच्या फांद्या आल्यात, कुठे वायरी आहे. तर हा सर्व प्री प्लॅनिंग होतो आणि त्या प्री प्लॅनिंगनुसार होते, त्यामुळे ती आपली मिरवणूक एक सक्सेस होते. 2 वर्ष आमचं युद्ध सुरू होतं. यावेळी फक्त आम्ही आनंद उत्सव साजरा करतोय.